कार्यालयाचं पारायण विधी वगैरे जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला माझ्या श्रीगुरुजींसोबत मी होतो, आमच्या आश्रमातील मंडळी होती. अशा प्रकारे प्रशांत भाऊ आणि हा महाल्य परिवार हा पूर्वीपासून आमच्याशी जुडलेला आहे. नवे ईश्वर कार्यामध्ये, ईश्वर भक्तीमध्ये अशी सातत्याने वाढ त्यांच्याकडून होत राहो ही प्रभूच्यांनी प्रार्थना करतो. आणि या कार्यासाठी विशेष अनेकांचे सहयोग या ठिकाणी लाभले. हे तीनही मंडळ या कार्यासाठी उपस्थित होते, ज्यामध्ये राहुलबाब पारायण मंडळ आहे, सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन पारायण मंडळ आहे, सर्वज्ञ सेवा महिला मंडळ आहे. आणखी या ठिकाणी गावातील असलेले सर्व सद्भक्त मंडळी, त्याचप्रमाणे इतरत्र आणखी या कार्यामध्ये सहभागी झालेले काही भक्त मंडळी असतील, सर्वांच्या सह एकट्याचा नव्हे खेळ म्हणून अवघ्या मिळून या केला मेळ. सगळ्या मिळून ज्यावेळेला तो मेळ होत असतो त्यावेळेला त्या कार्याला शोभा येते. आणि म्हणून सगळे त्या कार्यामध्ये सम्मिलित झाले तर पूर्वोत्तर क्षण दुर्लभ होत असतो. पूर्व क्षणापासून तर उत्तर क्षणापर्यंत त्याची पूर्वता आहे. जे नवीनपणा त्यामध्ये जाणवत असतो तो आपल्या भक्तिमय आणि प्रेमाच्या आणि एकमेकांच्या परस्पराच्या संवाद धर्म भावनेत सुरू असतो. आणि ती अपेक्षा आपल्या साधकाच्या असते, ती अपेक्षा आपल्या ऐककालाही असते. आणि म्हणून अशा या 5 दिवसीय सत्रामध्ये सर्वच आपण सहभागी झाले. महिला मंडळींनी आपल्या प्रकारे ज्या ज्या प्रकारे ती आपली सेवा असेल, पुरुषांनी सुद्धा जी सेवा असेल, अशा प्रकारे हे व्यवस्थित पदार्थ रूप या 5 दिवसामध्ये आले. अनेकांनी अनेक प्रकारची सेवा केली असेल. आता भोजनाच्या वेळी अनेक बाया वेगवेगळे पदार्थ आणायच्या, साधू संतांच्या ठिकाणी आम्हालाही वाढायच्या. अशा प्रकारचं कार्य कौशल्य करून एक प्रकारची ही भरभरून सेवा या निमित्ताने आपल्याला एक सत्संग हा प्राप्त होत असतो. आणि म्हणून सर्वजण खरोखर या ईश्वर धर्म कार्यक्रमासाठी सर्व स्तुत्य आहेत. स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा भक्ती मार्ग आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांनाच तो त्यामध्ये पुढे न्यायचं कार्य आपल्याकडे असते. कारण आपण त्यामध्ये त्या रस्त्यावरती उभे राहिलो म्हणजे त्या रस्त्याला आपल्याला पुढे जात असताना खाच खळगे अनेक असतात. काही रस्ते चांगले असतात, काही खाच खळगे असतात. परंतु ते रस्ते खाच खळगे ते आपण अडथळे निर्माण करून ठेवलेले असतात. काही वेळेला आपण म्हणतो की आपण एवढा देवदेव करतो, आपण एवढं सर्व कार्य करतो आणि मला कसे काही दुःख माझ्या पाठीशी येतात. परंतु आपल्याला आपण जोडून ठेवलेले जे काही अडथळे असतात तेच आपल्या पुढे येत असतात. ईश्वर कधी कोणाला दुःख देत नाही किंवा कोणाला कधी त्या ईश्वर मार्गामध्ये ईश्वराकडून अकार्णी प्रत्यवायो नाही. अशा प्रकारे स्वामी स्वतः आपल्या मुखातून सांगतात की एखाद्या ईश्वर मार्गामुळे तुम्हाला असं दुःख झालं असेल असं कदापि होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याच्याजवळ तत्वज्ञान आहे, ज्याच्याजवळ ईश्वराचा विचार आहे, त्या प्रत्येकाने धर्म आणि देव आणि ईश्वर हा समजून घेतला पाहिजे. स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये अनेक प्रकारे आपल्याला धर्मविवेचन समजून घेण्यासारखं आचरण आहे. आणि म्हणून आमचे सोमपेटकर बाबांनी हा स्मृतिस्थळ ग्रंथ मला या ठिकाणी सांगण्यासाठी 5 दिवसाचा वेळ दिला. पहिल्यांदा 3च दिवस ठरले होते. नंतर मग आणखी आमचे अनंतराव भाऊ यांनी सांगितलं की म्हणे अजून 2 दिवस वाढवले तर चालतील का, मला विचारलं. पण मी म्हटलं बा ते नियोजन सोनपेटकर बाबांचं आहे आणि सगळ्यांच्या विचारांना ते घ्या. मी सांगू शकत नाही त्याच्यात 2 दिवस वाढवायचे का आणखी 3 दिवस वाढवायचे. परंतु सोनपेटकर बाबांचा त्यांचा संवाद झाला आणि परत त्यामध्ये 2 दिवसाची भर घातली. अशा प्रकारे या निरूपणाच्या माध्यमातून पूर्वीही माता खिडकीला मला श्रीकृष्ण देवस्थानच्या माध्यमातून आमचे सुभाष भाऊ पावडे हे रणाईचेला आले. त्यांच्यासोबत ठाकरे असतील कदाचित, सोबत होते का अरुण भाऊ ठाकरे वकील साहेब, त्यानंतर डॉक्टर राऊत त्या ठिकाणी होते. अशा प्रकारे ही मंडळी आली आणि आमचे श्री गुरुजी त्यावेळेला होते. मग बाबांना त्यांनी सांगितलं म्हणे आम्हाला निलेश दादाला या मंदिरामध्ये प्रवचनासाठी पाठवा. आणि बाबांनी सुद्धा मोठ्या मनाने त्यावेळेला मला होकार दिला. पण मी सुभाष भाऊचा स्वभाव तर त्याची जाणीव आम्हाला पूर्वीपासून असल्यामुळं मी म्हटलं बा मी येईल, पण माझं एक अट आहे म्हटलं की माझी पोथी होईपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारता येणार नाही.
अशा प्रकारची जर अट मान्य असेल तर दंडक मी घेतो. त्यांनी ती अट मान्य केली. माझी भरून पोथी होईपर्यंत त्यांचा प्रश्न काही आला नाही आणि म्हणून अशा 2 पोथ्या माझ्या तिथं झाल्या. आता 3ऱ्या पोथीचा मला त्यांची दंडक घातला. तर अशा प्रकारे त्यांचं सौजन्याचं बोलणं आहे. आम्हाला त्याचा राग येत नाही किंवा काही वेळेला त्यांचं ते असते बोलणं ते सोनपेठरावांनी त्याचं स्वरूपही सांगितलं. म्हणून अशा प्रकारे गोडी आणि आनंदाने या आपल्या प्रत्येक गोष्टीचा शेवट आपल्याला करता आला पाहिजे. तेच आपल्या जीवनाची शिदोरी आहे. तेच आपल्या जीवनाचं शेवट कर्तव्य आहे. आणि म्हणून जे कोणी सगळे आपण हे अच्युत गोत्रीय परिवार आहोत, आपण एकमेकाशी संलग्न राहू, एकमेकाच्या संपर्कात राहू. जरी मंडळ वेगवेगळे असतील, जरी तुमचं कार्य प्रत्येक मंडळाचं वेगवेगळं असेल, पण धर्म हा एक आहे, देव एक आहे. म्हणून स्वामींची आपल्याला आज्ञा, एक देव एक धर्म तया परस्परे परमप्रीती व्हावी. परमप्रीतीने सौजन्याने मनाच्या ठिकाणचं विभंगलेपन दुभंगलेपन अशा प्रकारे कुठलंही जर त्यामध्ये असेल, त्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडू असं आपल्या ठिकाणी आपण समजावं. आणि म्हणून ते कमीपण दृष्टपर न होता अदृष्टापर्यंत पोहोचत असते. एखाद्या वेळेला त्या क्रियेमुळे ईश्वराला खंती येते आणि म्हणून कुठेतरी आपण ईश्वरालाही पाठमोली करत असतो. म्हणून कार्य करा. आजही आपल्या संप्रदायामध्ये एक आचार्य ही पद्धती होती श्री नागदेवाचार्यांच्या काळामध्ये, पण नंतर 13 आचार्यांची विभागणी झाली, 13 कुळ निर्माण झाले, 13 शाखा निर्माण झाल्या आणि म्हणून ते परंपरागत प्रत्येक शाखेचे व्यक्तिमत्व आपापला धर्मप्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पण ज्या वेळेला काही एखादं कार्य असते त्यावेळेला सगळेच कुळाचे लोक एकत्र होतात आणि त्या ईश्वर कार्याचा शेवट आपल्या सगळ्यांच्या सहवासात होत असतो. आपण पंथाची ही परिस्थिती जसं भेट काळ असतात, महामोठे पर्व काळ असतात, अवसर काळ असतात, तिथं संपूर्ण संप्रदायाची मंडळी एकत्र येते आणि मग तो कार्य शेवटाला नेतात. हा उदाहरण दाखला तुम्हा सर्व वासनिकांसाठी सुद्धा आहे. जरी तुमचे मंडळ भिन्न असतील पण सर्व एकत्र येऊन ते कार्य शेवटाला नेण्याचं कार्य तुमच्या अमरावतीकरांचं आहे आणि ते कार्य तुम्ही मोठ्या मनाने प्रत्येकाने शेवटाला नेलं पाहिजे. मानसिक जे असतील मतभेद ते बाजूला सारून एका ईश्वराचं हे कार्य आहे आणि आपल्या अमरावतीचं नाव उज्ज्वल आहे आणि म्हणून उज्ज्वलतेने हा असा धर्मप्रचार तुमच्या सर्वांकडून होत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. बाबांनी या ठिकाणी केलेलं आयोजन या माध्यमातून तुम्हाला जे काही 2 शब्द ऐकण्यासाठी मला परमेश्वराच्या कृपेने माझ्या श्री गुरूंच्या प्रसन्नतेने जे काही मला सांगता आलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि अशा प्रकारे ते तुम्हाला तुमच्या पदरात पडून त्याचा उपयोग तुमच्या धर्म आचरणासाठी हो आणि तुमच्या ठिकाणी तत्व सिद्धांताचं परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते संभावित हो अशा प्रकारे मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ईश्वर आपणा सर्वांना दायप्रसाद देऊ हे प्रभूचरणी प्रार्थना करून माझे शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री